हॅलो नमस्ते, मी श्रद्धा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन येत आहे. मी आज खूप छान अँड डिस्कसिंग आजचा ब्लॉग असणार आहे. ते म्हणजे आपण लहानपणापासून आत्तापर्यंत खूप साऱ्या होम रेमेडीज घरामध्ये अप्लाय केलेल्या आहेत आपल्या हेअर्सवरती, आपल्या स्किनवरती, आणि त्याचे आपल्याला साईड इफेक्ट आणि छान इफेक्ट हे दोन्ही पाहायला मिळालेले आहेत. ह्याच गोष्टीवरती आज आपण डिस्कस करणार आहे की होम रेमेडीज ॲक्च्युली कोणत्या स्किनवर आणि कशी यूज करायची आणि त्याचे साईड इफेक्ट होण्यापासून कसं वाचायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला असं वाटतं की होम रेमेडीज म्हणजे कोणत्याही केमिकलचा वापर न करता आपण स्किनची काळजी घेतो आहे. हो, हे अगदी बरोबर आहे. बट ह्यामधून काही गोष्टी आपल्या हातून कळत नकळत घडतात आणि आपल्या स्किनवरती रिॲक्शन येते. प्रत्येक वेळेला तुम्ही ऐकलं असेल कुणा ना कुणाकडून तरी की मी हळद लावली सो मला खूप पिंपल्स आले, मी कोरफड अप्लाय केलं सो मला खूप ड्रायनेस आला किंवा मला खूप पिंपल आले. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडून किंवा तुमच्या फॅमिलीकडून ऐकलेल्या असतील. हे असं का होतं? होम रेमेडी आहे, केमिकल त्याच्यामध्ये काही नाही आहेत, कम्प्लिटली सेफ आहे, तरी देखील आपल्या स्किनवरती रॅश येणे किंवा ॲक्नेज येणे हे कंटिन्यू होत असतं. ह्याचं रिझन काय असेल? तर या गोष्टीवर आपण आज डिस्कस करणार आहोत की होम रेमेडीज ह्या प्युअरली सेफ आहेत, बट ह्या आपण प्रत्येक स्किन वाईज किंवा स्किन आपली कशी आहे हे जाणून घेतल्यानंतरच त्याचा वापर करावा. सगळ्यात म्हणजे आपल्या नॉर्मल ह्युमन लाईफमध्ये स्किनचे टाईप्स आहेत: ऑइली स्किन, ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन. ह्या 4 स्किन टाईपप्रमाणे आपल्याला आपली कोणती होम रेमेडी सूट होते का, किंवा आपल्याला कुठलं होम प्रोडक्ट यूज होतं, म्हणजे डाळीचं पीठ सूट होतं का, किंवा कोरफड सूट होतं का, किंवा मध सूट होतं का, अंड आपण जे यूज करतो हेअर्सला किंवा फेसवरती ते यूज होतं का, ह्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज आपण होम केअर रेमेडीज करताना आपल्या स्किनचा टाईप न ओळखता आपल्याला एखाद्या मैत्रिणीकडून किंवा मित्राकडून किंवा फॅमिली मेंबरकडून रिकमेंड झालेलं असतं की मी बेसन पीठ लावलेलं आहे, तूसुद्धा बेसन पीठ लाव म्हणजे तुझी स्किन खूप छान होईल. पण ॲक्च्युली आपल्या त्या स्किनला सूट होतं की नाही हे देखील पहिला बघणे खूप इम्पॉर्टंट आहे. सो होम रेमेडीज चुकीच्या नाही आहेत. आपल्या स्किन वाईज जे आपण यूज करणार आहोत ते जर चुकलं तर मात्र होम रेमेडीज ह्या नक्की आपल्यासाठी घातक ठरू शकतात. सो आजच्या या व्लॉगमधून सांगायचा हेतू हाच आहे की होम रेमेडीज जरी आपण करत असलो ज्यामध्ये कुठलंही केमिकल्स असेल, ॲसिड्स नसतील किंवा आणखी कुठले मेडिकेटेड काही गोष्टी त्याच्यामध्ये नसतील म्हणजे आर्टिफिशियली केलेल्या, तरी देखील आपल्याला आपलं होम केअर किंवा होम रेमेडीज यूज करताना आपल्या स्किनला किंवा आपल्या स्किन टाईपला ते सूट होईल का नाही ह्याची काळजी घेणे फार इम्पॉर्टंट आहे. मध, डाळीचं पीठ, मुगाची डाळ भरडून आपण बॉडीवरती लावतो. आपल्या बॉडीवरती किती ॲक्ने आहेत, आपली बॉडीची स्किन कशी ऑइली आहे की ड्राय आहे की सेन्सिटिव्ह आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. फक्त चेहऱ्याची स्किन न बघता होल बॉडीची स्किन बघणे फार गरजेचं आहे आणि त्यानंतरच होम रेमेडीज अप्लाय करणे खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत की दुधावरची साय फेसवरती लावल्याने आपला फेस कायम ग्लो करतो. बट मला असं वैयक्तिक सांगावं वाटतं ज्यांची स्किन खूप ऑइली आहे किंवा टी झोनमध्ये ऑइल येतं आहे किंवा मोस्टली ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर ऑइल येतं आहे, त्या लोकांनी शक्यतो दुधावरची साय ही टाळावी आणि त्याच्याऐवजी डाळीचं पीठ हे नॉर्मल पाण्यामधून घेऊन लावल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचा खूप छान बेनिफिट होईल. अशाच पद्धतीने बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच होम रेमेडीज आहेत ज्या त्या तुम्ही ज्या त्या वेळेला स्किनच्या तुमच्या टोननुसार किंवा स्किनच्या तुमच्या वाईबनुसार यूज केल्या तर तुम्हाला ते एकदम सोयीस्कर आणि छान रिझल्ट देतील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. सो कधीही होम रेमेडीज करायच्या असतील तुम्हाला तुमच्या स्किनवरती किंवा तुमच्या हेअर्सवरती तर एका नॉलेजेबल पर्सनला तुम्ही विचारा किंवा तुमच्या डॉक्टर्सला विचारा, तुमच्या सलून ओनर्सला विचारा, तुमच्या स्किन केअर एक्सपर्ट्सना विचारा आणि देन त्यानंतर त्या गोष्टी अप्लाय करा. अदरवाईज ह्या तुम्हाला गोष्टी जमत नसतील तर प्रोफेशनल स्किन केअर सेंटर्सना तुम्ही व्हिजिट करा आणि तुमची स्किन चांगली बनवून घ्या. हाच माझा सल्ला असेल. आणि आजचा छोटासा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.